राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं अचूक अंदाज घेणारं आपल्या विचारांचं चॅनल म्हणजेच ओम साई न्यूज। जामनेर येथील निलेश राजेंद्र कासार हा तरुण दिनांक 15 डिसेंबर रोजी रात्री 8 वाजेपासून जळगाव येथून बेपत्ता झाला होता। दरम्यान जळगाव शहरातील शिरसोली रोडवरील रामदेववाडी परिसरात निलेश कासार याची मोटरसायकल आढळून आली होती। मात्र तरुणाचा कोणताही ठावठिकाणा लागला नव्हता। निलेश बेपत्ता झाल्यापासून त्याचा मोबाईल फोन बंद येत असून त्यामुळे नातेवाईकांची चिंता अधिकच वाढली होती। या प्रकरणी जळगाव MIDC पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती। पोलिसांकडून सर्व बाबींच्या अनुषंगाने तपास सुरू होता। अशातच आज सकाळी निलेशचा मृतदेह आढळून आला। जामनेर शहरातील दत्तचैतन्य नगर येथील 30 वर्षीय निलेश राजेंद्र कासार याचा निर्गुण खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली। 15 डिसेंबरपासून बेपत्ता असलेले निलेशचा मृतदेह शुक्रवारी सकाळी नेवरे धरणातून बाहेर काढण्यात आला। LTI फायनान्स कंपनीतील कामाच्या वादातून हा खून झाल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे। मित्र दिनेश चौधरी व भूषण पाटील यांनी प्रकरण मंजुरीच्या बहाण्याने निलेशला शिरसोली येथे बोलावले। जुन्या वादाची खुन्नस मनात ठेवून दोघांनी निलेशचा दोरीने गळा ओळून खून केला व मृतदेह पोत्यात टाकून धरणात फेकून दिला। MIDC पोलिसांनी कॉल डिटेल्सच्या आधारे आरोपींना पकडताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली। जिल्ह्यात पुन्हा एकदा एका खुनाची घटना घडल्याने खळबळ उडाली असून निलेशच्या नातेवाईकांचा रुग्णालयात आक्रोश होता। पोलीस पुढील तपास करत आहेत। संध्याकाळी 5 वाजता जामनेर येथील स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आला। यावेळी निलेशचे नातेवाईक, शहरातील नागरिक मोठ्या संख्येने निलेशला अखेरचा निरोप देण्यासाठी उपस्थित होते।